वकील साहेब आज एवढा लेट केला. अहो ते चाकणमध्ये किती ट्रॉफिक असते माहित नाही काय, खेळले तोर नाकी न येते. पर हॅलो, हा मी जे सांगेन तेच बोलायचं जस्ट समोर, बाकी काय बोलायचं नाही. परत जामीन नाही झालं मला नाही बोलायचं. अरे लक्षात. हा ठेवा, इथं मला काम आहे. नमस्ते साहेब. नमस्कार. नमस्ते सर. नमस्ते. बोला काय काम काढलं साहेब? त्या आईच्या इकडे जमिनीला नाव लावून घ्यायची होती. हा का, दाखवा तुमचे डॉक्युमेंट. हे बघा. बोला तुमचं काय म्हणलं. अहो साहेब, भावाला गुटखा विकताना पकडलाय पोलिसांनी, त्याचा जामीन करायचा होता. एकच मिनिट. येताना दुधाच्या पिशव्या आणा. अगं आणतो दुधाची पिशवी पण. अहो ऐका ना, तू सांगितलंय ना क्लायंट आहे माझ्या पुढे, नको 4 वेळा फोन करू. हा ले नका बाडबाड करू, ठेवा. हा बोला काय म्हणले. साहेब, पोलिसांनी आहे ना भावाला गुटखा विकताना पकडले, तर जामीन करायचा थोडा. थोडा म्हणजे किती, 10 दिवस बाहेर काढून त्याला परत आत टाकायचं काय. नाही साहेब, ते टपरी बंद आहे आमची, तेवढे जामीन करून द्या फक्त. अरे मग असं सांग नाही. बोला तुमचं काय काम होतं. साहेब, मला माझ्या बायको पासून दिवस घ्यायचा. हा एकच मिनिट. हॅलो, फोन उचलाय काय होते हो. अगं तुला कळतं का नाही, तुला मगच धरून सांगितलं ना मला, मग माझ्या पुढं क्लायंट बसले, ते कशाला डोकं खाते. आणतो म्हणलं ना तुला. ले नका बाडबाड करू, ठेवा. हा तर तुमच्या जमिनीचा डिवोर्स घ्यायचा. नाही, माझ्या आईच्या इकडे माझं नाव लावून घ्यायचंय. सॉरी बघा, हे फोनमुळे ना फार बधीर झाले माझ्या डोकं. तर तुमची बायको गुटखेवाल्याबरोबर पळून गेली. अहो नाही साहेब, माझ्या भावाला गुटखा विकताना पोलिसांनी पकडून नेले. एकच मिनिट. हॅलो, ज्यामुळे माझ्या डोक्याला फार मुंग्या लागल्यात, तू आहे ना फोन करू नको आता. अहो ऐका ना. तर तुमच्या बायकोला गुटखा विकताना पकडले, त्याचा आधार कार्ड द्या. अहो साहेब, मला माझ्या बायको पासून दिवस घ्यायचा आहे. अहो काय सांगू तुम्हाला, या फोनमुळे एवढं गणगण झालंय डोकं माझं. ऐका ना, तुम्ही संध्याकाळी या आणि तुम्ही उद्या सकाळी या. तुमचं काम नंतर करतो, पहिले यांचं जमिनीला टाइम लागेल, तुमचं आधी करून घेतो. आणि तुमचं काय 2 दिवसाच्या भांडणा बाय कशाला दिवस आता जा. अहो काय विषय झाला, त्या चाकणला एवढं ट्रॉफिक असते ना, कोर्टात यायला लेट होतो. धड बायकोला टाइम देता येत नाही, बघ घरी जायला लेट होतो. इकडे कोर्टात आल्या जजची बोलणी घ्यायची, काय करावं वैताग आलाय. पा इथंच आहे ना मग खेडमध्ये राहिला. खेडमध्ये कुठे प्लॉट राहिले तेव्हा. साहेब इथं आहे ना कोर्टाच्या माग प्लॉटिंग चालू. खाली ऑफिस बांधायचं, वर घर बांधायचं, 5 मिनिटात तुम्ही कोर्टात जाणार. बायकोची पण कटकट नाही आणि सगळीच कामं तुमची फाटाफाटा होणार. फक्त आपलं 2-4 रुपये कमिशनचं बघा. चल बरं जाऊन. चला की. हे बघा साहेब, ही प्लॉटिंग आहे. यांचा 30 फुटाचा नुसता कॉन्क्रीटचा रस्ता आहे. यांचं प्रत्येक प्लॉटसाठी सेपरेट कंपाऊंड आहे. जमिनी खालून लाईटी, जमिनी खालून पाणी, जमिनी खालून ड्रेनेज, यांचं जे काय सगळं जमिनी खालून आहे. आणि ती बिल्डिंग दिसते का, ते बिल्डिंग कोर्टाची बिल्डिंग आहे. इथून मी ढेकळ तुडून गेले ना 2 मिनिटात जाणार. आणि 2 व्हीलर गेले ना इथून 30 फुटाच्या रस्त्यावरून तर 1 मिनिटात जाणार. तुम्हाला कसं जायचं तसं जा. आणि सगळ्यात महत्त्वाचं साहेब, आयएनए प्लॉटिंग याच्यावर सेपरेट 7-12 होऊ शकतो. हा माहिती ते. फक्त आपलं 2-4 रुपयाचं बघा, कारण की मला त्याच्यावर पोट भर. प्लॉट तर आवडलेला मला. आणि मेन गोष्ट म्हणजे कोर्टापासून जवळ आहे. बायको तर लय खुश होऊन प्लॉट बघितला. एक काम कर, शेटला आवाज दे, विचार देऊन टाकू लगेच. हो संकेत शेठ, झाली डील. पैसा ही पैसा होगा. धन्यवाद बरं का. 2-4 वकिलांना सांगतो. साहेब मा कमिशन. हा एकच मिनिट. द्या ना चेक वरती. 1 2 3 आणि 4 रुपये. तुम्ही म्हणल्याप्रमाणे तुमचं 4 रुपये कमिशन. गजब टू बी बाजात.